श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. मी पुणे येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर काही दिवस व्हिडिओ बनवला नाही. मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असाल. मी ज्या परिस्थितीमधून जात आहे त्याच परिस्थितीमधून खूप महिला जात आहेत आणि मी व्हिडिओ बनवला नाही याचा अर्थ असा नाही की मी माझ्यावर झालेला अन्याय विसरले किंवा मी शांत बसले. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी माझा हा संघर्ष चालूच ठेवणार आहे आणि मला संधी भेटली तर मी अशा कित्येक महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. मी लढत होते, मी लढत आहे आणि मी लढत राहणार. डॉक्टर गौरी पालवे यांच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून व त्यांच्या आईवडिलांना समक्ष भेटून माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले. ते ऐकून मला खूप छान वाटले व माननीय मुख्यमंत्री साहेबांचे मी खरंच मनापासून आभार मानते या बाबतीत. व मी प्रशासनाला ही विनंती करते की जेव्हा मुली स्वतःहून समोर येतात सोशल मीडियावरती आपल्यावर झालेला अन्याय त्या स्वतःहून समोर येऊन सांगतात, अशा वेळेससुद्धा प्रशासनाने यावरती दुर्लक्ष न करता लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला हवी, जेणेकरून आणखी मुलींचे बळी जाणार नाहीत व आपल्याला काही होण्याआधीच त्या मुलींना वाचवता येईल. मी लवकरच माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून माझ्यावर झालेल्या अन्यायाचे पुराव्यासही स्पष्टीकरण देणार आहे व माझ्या काही मागण्या आहेत त्या मी मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहे. माझ्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी माझ्यावर अन्याय केला, माझ्या वैवाहिक जीवनामध्ये व्यत्यय आणला, अशा लोकांना मी पुराव्यासहित सोशल मीडियावरती लवकरच ओपन करणार आहे. मी आत्तापर्यंत शांत बसली याचा अर्थ असा नाही की मी खोटी आहे. लवकरच सगळ्यांचे व्हिडिओ, फोटो, रेकॉर्डिंग, चॅटिंग हे सगळे समोर आणणार. ज्या ज्या व्यक्तींनी, मग ते माझ्या सासरकडचे लोक असो किंवा मग माझ्या ते माहेरकडचे लोक असो, माझ्या वैवाहिक जीवनामध्ये ज्यांनी माझ्यावर हा अन्याय केला त्या लोकांना मी पूर्ण समाजासमोर सोशल मीडियावरती पूर्ण ओपन करणार आहे. आणि लवकरच ह्या सगळ्या लोकांचे चेहरे मी तुमच्या समोर पुराव्यासहित आणणार आहे. एवढंच बोलू इच्छिते. थँक्यू.